हॅलो फ्रेंड्स, आज आपण सगळे मिळून माझ्या म्हणजे मानसी बरोबर या चॅप्टरचा पुढचा आणि कन्क्लुडिंग पार्ट बघूया. हाऊ ग्लास इज मेड. ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण वाचून चुकले आहोत की ग्लास कसा बनतो, कोणत्या पदार्थांनी बनतो आणि त्याचे गुणधर्म काय आहेत, तो कलर कसा केला जातो, रंगीत कसा बनतो आणि किती किती त्याचे उपयोग आहेत आपल्या दैनिक जीवनामध्ये. आज आपण अनेक त्याच्या गोष्टी पुढच्या पण पाहू की अनेक त्याचं काय यूज आहे आणि कशा प्रकारे ते आपल्याला लाभदायक होऊ शकतं. तर चला बघूया हाऊ ग्लास इज मेड. तर आता आपण जो पुढचा भाग वाचणार आहोत या पाठचा, तो आहे स्टेन्ड ग्लास. आता हे स्टेन्ड ग्लास म्हणजे नेमकं काय? चला ह्याला वाचूया की ह्याचा अर्थ काय असतो. Colored glass is used to make beautiful pictures, especially in window panes. म्हणजे स्टेन्ड ग्लास म्हणजे कलर्ड ग्लास, ठीक आहे ना, रंगीत ग्लास. तर हे सांगतात येते की रंगीत ग्लास जो असतो तो नेहमी जो आहे कशा करता यूज केला जातो, जास्त तर ब्युटिफुल पिक्चर्स म्हणजे खूप सुंदर जे पिक्चर्स असतात जे की ज्याच्यावरती की बनवले जातात आणि स्पेशली इन विंडो पेन्स. विंडो पेन्स म्हणजे खिडक्यांवरती. हे तुम्ही बघू शकत असाल, याचा एक उदाहरण दिलाय की अशा प्रकारचं सुंदर रंगीन काच आणि याच्यावरती पेंटिंग केलेली आहे, खूप सुंदरसं हे पिक्चर बनवलेली आहे. तर अशा प्रकारच्या विंडो पेन मध्ये खिडकी आहे आणि ह्याच्यामध्ये हा रंगीत ग्लास यूज केला जातो. सच विंडोज आर नोन एज स्टेन्ड ग्लास विंडोज. तर अशा प्रकारच्या खिडक्या जर तुम्हाला कधी दिसतील, जशी इथे दाखवली आहे अशी रंगीत अशी त्यात पिक्चर वगैरे बनली असेल आणि रंगीत काच असेल त्या खिडकीवरती, तर त्याला म्हणतात स्टेन्ड ग्लास विंडोज. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. ह्यांना आपण जास्त तर कुठे बघतो अशा प्रकारच्या काचांना? गिरिजाघरात, ठीक आहे ना. चर्च असते ना जिथे ख्रिश्चन लोक जातात आपली पूजा करायला, तर अशा प्रकारच्या चर्चेस मध्ये, गिरिजाघरमध्ये अशी काच तुम्हाला तिथे खूप बहुतायत मध्ये दिसेल. Colored glass can also be used to make beautiful sculptures or decorative articles. तर ह्याच्या बरोबरच जसं की या विंडो मध्ये, या खिडकीमध्ये यूज केली, ह्याच्या बरोबरच अनेक तुम्हाला रंगीत ग्लास कुठे मिळू शकते, ह्याचा यूज केला जातो ब्युटिफुल स्कल्पचर्स बनवायला. म्हणजे की ज्या मूर्त्या असतात, काचेच्या मूर्त्या पण असतात, तुम्हाला माहितीये, काचेच्या मूर्त्या बनवायला आणि डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे घर आपण सजावतो ना अशा खूप साऱ्या काही काही वस्तूंनी, पेंटिंग्सनी, ड्रॉइंगनी किंवा आणि कशानी पण. तर अशाच प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम्स ज्यांनी घरसज्जा केली जाते, तर असे आयटम्स पण काचेत बनवले जातात, ते रंगीन काचेचे असतात. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युझिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेसेस. आणि हे पण संभव आहे की तुम्ही ग्लास वरती पेंटिंग करू शका. ग्लास पेंटिंग याचे हॉबी कोर्सेस सुद्धा चालवतात लोक आणि शिकतात लोक. तर हेच म्हटलं जात आहे की असंही शक्य आहे की पेंट ऑन ग्लास, ग्लास वरती पेंटिंग केली जाए आणि त्याच्यावरती स्पेशल केमिकल्स, रसायनचा यूज केला जातो आणि प्रोसेसेस पण यूज केले जातात. म्हणजे प्रक्रिया असते त्याची पूर्ण आणि ह्याचा केमिकल्सचा यूज करून ग्लास वरती पेंटिंग पण केली जाते. इथे जे पेंटिंगची गोष्ट होतीये ती तर फॅक्टरीज वगैरेची गोष्ट होतीये, पण नॉर्मली पण लोक ग्लास पेंटिंग करतात, म्हणजे ग्लासवरती पेंट वगैरे केला जातो, ते पण लोक शिकवतात. तर अशा प्रकारे आपण हे कलर्ड ग्लास, स्टेन्ड ग्लासच्या बाबतीत आता वाचलं. आता नेक्स्ट बघूया, ग्लास कॅन बी रिसायकल्ड. तर म्हणजे ग्लास हा सुद्धा रिसायकल होऊ शकतो. बघा तुम्ही या पिक्चर मध्ये बघा की कसं ग्लासचे वेगवेगळे वस्तू बनवले. सपोज काही फुटलं तर त्याला जर आपण नीट ठेवू आणि त्याचं रिसायकल करणं चाहू तर म्हणजे आपण नाही करू शकत, पण जिथे होतं तिथे करू शकतो. काचेचा ग्लास बनला, बाउल बनलं. हे बाई मासोळी, हे काय आहे? हे एक आर्टिफिशियल पीस आहे, ठीक आहे ना, म्हणजे की आपण कुठे सजवू शकतो अशा प्रकारचं. आणि असं जार आहे हा, हे काहीतरी एक असं कॅट वगैरे टाईपचं बनलेलं आहे, हे ना, डॉग या. तर असे वेगवेगळे वस्तू आणि ही बॉटल दिली आहे सगळ्यात मध्ये. तर वेगवेगळे वस्तू रिसायकल करून काचेचे बनू शकतात. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास, लिहिले ना, अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. तर म्हणजे ह्याचा जो दुसरा एक अनेक छान फीचर आहे, जो वेगळाच एकदम, तो आहे की तो 100% रिसायकलेबल असतो, म्हणजे की तो परतसे यूज केला जाऊ शकतो. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे जुन्या ग्लासला किती पण तुम्ही नवीन ग्लास बनवू शकता. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. अशा प्रकारे बनवलेला ग्लास जो आहे तो आपल्याला फार स्वस्त पडतो
बनिस्बत ह्याच्या की नवीन ग्लास बनवला जाईल. म्हणजे नवीन ग्लासमध्ये काय असतं, पूर्ण रॉ मटेरियल लागतो, म्हणजे कच्चा माल लागतो. जर तुम्हाला सांगितला जसं वाळू आहे, चुना आहे, हे सगळं. पण जर एक ग्लास आधीपासून तयार आहे तो समजा फुटून गेला, काही झालं, तर त्याच्यानी बहुत इझिली बहुत सिम्पली ग्लास बनवू शकतो, नवीन वस्तू तयार होऊ शकते. आणि ते खूप चीपर असतं, म्हणजे स्वस्त असतं. इट रिक्वायर्स मच लेस हीट. त्याला तापवण्यामध्ये खूप कमी हीट लागते, खूप जास्त गरमही नाही करावं लागत. अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. अशा प्रकारे बहुत सारी आपली जी एनर्जी आहे, आपला जो ताकद आहे, ती पण सेव्ह केली जाऊ शकते, ती आपण वाचवू शकतो. इफ यू रिसायकल इव्हन अ सिंगल ग्लास बॉटल, तर म्हणजे की जर तुम्ही एक साधारणशी ग्लास बॉटल असेल, तिला पण तुम्ही रिसायकल करता, यू सेव्ह एनफ एनर्जी टू पॉवर अ कलर टीव्ही फॉर अबाउट 20 मिनिट्स. तर म्हणजे की तेव्हा तुम्ही एक सिंगल ग्लास बॉटल, एक ग्लास बॉटलला जर तुम्ही रिसायकल करता, तर हे म्हणतात की एवढी एनर्जी त्यात वाचू शकते, ज्यांनी की एक कलर टीव्ही जो असतो तो 20 मिनिटाकरता चार्ज होऊ शकतो. एवढी एनर्जी त्याच्यात असते, वाचू शकते आपली. सो द नेक्स्ट टाइम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल, थिंक ग्लास इज व्हॅल्युएबल. तर म्हणून म्हणतात की जर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हाही कोणतीशी ग्लासची वस्तू, ग्लास बॉटल वगैरे फेकायला झाले, तेव्हा सोचाले ग्लास इज व्हॅल्युएबल. ग्लास काय आहे, बहुत किमती आहे. ग्लास बहु किमती आहे, बेश किमती आहे. तर त्याला तुम्ही 10 सोचाले. अशा प्रकारे आज आपण आपला हा चॅप्टर वाचून झालेला आहे पूर्ण. आता आपण बघू की हे एक्सरसाइज पार्ट जो आहे, हा आपण आपल्या मागच्या सेशन्स मध्ये आधीच करून चुकलो आहोत. फाइंड आउट हाऊ पेपर अँड प्लास्टिक आर रिसायकल्ड. तर अशाच प्रकारे तुम्हाला आता हे शोध काढायचा आहे की प्लास्टिक आणि पेपर हा कसा रिसायकल होतो. ठीक आहे ना, पेपर तर रिसायकल होतो, तर त्याची काय प्रक्रिया हे पण शोधून काढा. प्रिपेअर अ पोस्टर. आता तुम्हाला एक पोस्टर बनवायचं आहे छानपैकी. ईच टू अर्ज पीपल टू. इथे 2 दिले आहेत गोष्टी, त्यांचे तुम्हाला लोकांना म्हणजे अशी तुम्हाला विनंती करायची आहे, आणि त्याच्यात हे स्लोगन लिहून आणि पोस्टर तयार करायचे. सुंदर सुंदर चित्र काढा. पहिला आहे यूज ग्लास केअरफुली, हँडल ग्लास विथ केअर. म्हणजे की काचेचा यूज केअरफुली करा, नीट प्रकारे करा, आणि हँडल ग्लास विथ केअर, आणि पूर्ण केअरनी पूर्ण जे आहे ग्लासला तुम्ही वापरा. रिसायकल ग्लास म्हणजे ग्लासला परत रिसायकल करा. असे हे 2 तुम्हाला हे ऑप्शन्स दिले आहेत. दोन्ही मध्ये तुम्ही पोस्टर बनवा, आणि छान छान तुम्ही कुठेही हे पोस्टर लावू शकता. आपली इमॅजिनेशनचा यूज करा, कल्पनेचा यूज करून, आणि तुम्ही त्याला बनवा आणि लावा. आता बघा आपला मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे वर्ब्स. लँग्वेज आपण जेव्हा वाचतो, ग्रामर पोर्शन वाचतो, तो इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो पार्ट. तर आपण हिला वाचूया. वर्ब्स म्हणजे काय झालं, क्रिया. ठीक आहे ना, क्रिया. तर क्रियाचं वाचतोय पण. राईट व्हॉट द फॉलोइंग डू. इथे यांनी दिलंय मंकीज, टर्टल्स, लायन्स, पीपल, कॅट्स, गर्ल्स अँड बॉयज. तर हे काय करतात. ठीक आहे ना, मंकीज जम्प, टर्टल्स काय करतात, स्विम करतात, लायन्स हंट, लायन्स रोर, पीपल हंट. ठीक आहे, अशा प्रकारे वेगवेगळे पाहिजे आन्सर्स पण दिलेले आहेत. टू कम्प्लीट द अबव सेंटेन्सेस you may have used words like jump, walk, swim, hunt, wrote, pour, play, etc. to complete the above sentences. तर तुम्ही हे सगळे शब्दांचा प्रयोग केला असेल हे जे आहे सेंटेन्सेसला पूर्ण करायला. ऑल दीज वर्ड्स शो ऍक्शन. सच वर्ड्स आर नोन एज वर्ब्स. तर हे सगळे जितकेही शब्द आपण वाचले आता, जम्प उडी मारणं, वॉक म्हणजे चालणं, स्विम म्हणजे तैरणं, हंट म्हणजे काय करणं, शिकार करणं, रोर म्हणजे दहाड मारणं, पर म्हणजे जे आवाज मांजर काढते, प्ले म्हणजे खेळणं. हे सगळे शब्द जे आहेत ते काय आहे, वर्ब, जे क्रियाचे शब्द आहेत. ऍक्शन चाललंय याच्यामध्ये, कोणी ना कोणी, हर कोणी काही ना काही करतंय, तर ऍक्शन वर्ड्सला वर्ब म्हणतात. अ वर्ब इज अ वर्ड और अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट शो ऍक्शन. तर वर्ब काय असतं, एक शब्द असतं किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स पण असतं. ठीक आहे ना, समूह पण असतो शब्दांचा, जो की ऍक्शन शो करतो, जो की दाखवतो की काही काम चाललंय. फॉर एक्झाम्पल पोर, मोल्ड, रोल, प्रेस और ब्लो. हे सगळे शब्द जितके आले होते या पाठामध्ये, हे सगळे काय आहे, वर्ब्स आहे, क्रिया आहे. अशाच प्रकारे कॅन यू थिंक ऑफ सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफेन. तुम्ही आणि काही सोचू शकता का क्रियाचे शब्द जे आपण रोजमर्रामध्ये यूज करतो. पहा इथे दिलेलं आहे, सी ओ. इथे काय होऊ शकतं, कम, गो, गिव्ह, टेक, मेक, है ना. अशा प्रकारचे हे सगळे शब्द काही ना काही बनू शकतात. आपण त्यांना बघूया नंतर. सम वर्ब्स टेल अस व्हॉट इज हॅपनिंग और हॅज हॅपेंड और विल हॅपन, एटसेट्रा. म्हणजे काही वर्ब हे सांगतात आपल्याला
की व्हॉट इज हॅपनिंग, काय चाललं आहे, किंवा ऑर हॅज हॅपन, किंवा काय चाललं होतं. हॅपन म्हणजे काय चाललं आहे, काय चाललं होतं. ऑर विल हॅपन, किंवा काय होईल, पुढे जाऊन काय होईल. इवन वेन देअर इज नो वन टू डू इट, तेव्हाही सांगतं जेव्हा कोणी हे कार्य करणारं नसतं. ठीक आहे ना. तर फॉर एक्झाम्पल इट रेन्ड म्हणजे की पाऊस पडला, झालं ना, पाऊस पडला, काही झालं. इट बिकेम डार्क म्हणजे अंधार होऊन गेला. तर हे वस्तू काय झाले, झाल्या किंवा होणार आहे अशा प्रकारचं. हे पहा इकडे काय लिहिलंय, सम वर्ब्स डिस्क्राईब अ स्टेट. आणि अशाच प्रकारे कोणते कोणते वर्ब्स असतात, क्रिया असतात, जे की एक स्टेट म्हणजे की एक दशा दाखवतात कुणाची. फॉर एक्झाम्पल शी वॉज टायर्ड, तर ती टायर्ड होती. ठीक आहे ना. ही इज हॅपी, द रॅबिट हॅज रेड आईज. तर ही इज हॅपी, तो प्रसन्न आहे. रॅबिटला म्हणजे खरगोशला, सस्याला लाल डोळे आहेत. ठीक आहे ना, असतात त्याचे. तर हे काय आहेत, की तिची स्टेट दाखवतात, म्हणजे की तो कसा असतो. अ सेंटेन्स युजली कंटेन्स वन ऑर मोर वर्ब्स. तर एका वाक्यात एक किंवा जास्त वर्ब्स पण होऊ शकतात, एक किंवा जास्त क्रियाचे शब्द होऊ शकतात. अ सेंटेन्स विथ अ वर्ब एक्सप्रेसेस अ कम्प्लीट थॉट ऑर आयडिया. ज्या सेंटेन्स मध्ये म्हणजे वाक्यामध्ये जो क्रिया असतो, क्रिया शब्द असतो, तो काय करतो, कम्प्लीट थॉट किंवा आयडिया, पूर्ण एक विचार किंवा एक आयडिया जे आहे ते व्यक्त करतो. नाउ ट्राय टू मेक कम्प्लीट सेंटेन्सेस इन इंग्लिश ऑर इन युअर मदर टंग. अशाच प्रकारे आता तुम्ही परत प्रयत्न करा की इंग्लिशमध्ये किंवा आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये जे आहे अशा प्रकारचे कम्प्लीट सेंटेन्सेस बनवायचा. ठीक आहे, पूर्ण पूर्ण. व्हॉट डू यू फाइंड, तुम्हाला काय दिसलं, काय पाहिलं तुम्ही. जसं पहा इथे लिहिलं, ब्युटिफुल, दिस प्लेस इज सो ब्युटिफुल, हे लिहिलं. रीड एनी पॅराग्राफ फ्रॉम द पॅसेज, कॅन यू फाइंड एनी सेंटेन्स विदाउट अ वर्ब. तर क्रिया ह्याच्या बिना कोणता एकही सेंटेन्स तुम्हाला पूर्ण लेसन मध्ये नाही मिळेल, क्रियेच्या बिना नाही होत. ह्याच्यामध्ये काय आहे क्रिया, दिस प्लेस इज सो ब्युटिफुल मध्ये इज, इज जे आहे ते एक क्रियाचा शब्द आहे. आता आपण जे आहे ह्याचे आणि जे हे एक्सरसाइज थोडे सुटलेले ते बघूया. तर बघा, आता आपण ही जी गोष्ट वाचली होती वर्ब्सची, ते आपण एकदा परतसे पाहू या चित्राच्या द्वारे. चित्रामध्ये तुम्हाला खूप छान समजेल सगळं. वर्ब्स, अ वर्ब टेल्स व्हॉट इज बीइंग डन. म्हणजे वर्ब सांगतो, क्रियाचा शब्द सांगतो की काय, व्हॉट इज बीइंग डन, काय झालं. इट इज अ डुईंग, हॅव्हिंग ऑर बीइंग वर्ड. म्हणजे हा जो वर्ब असतो, हा जो क्रियाचा शब्द असतो, हा डुईंग म्हणजे काही काम केलेलं, हॅव्हिंग म्हणजे आपल्याजवळ काही आहे, आणि बीइंग वर्ड. ठीक आहे. तर हे तिन्ही ह्याच्यामध्ये, तिन्ही चारी ह्याच्यामध्ये येतात. पहा, शी जम्प्ड द रोप. जम्प्ड इज अ वर्ब. ह्याच्यामध्ये काय करते मुलगी, रस्सी कुदतीये. रस्सी कुदतो ना आपण, असं एक्सरसाइज करतो, छान मजा येते. तर ह्याच्यामध्ये जम्प्ड हा एक वर्ब आहे. जम्प्ड इज अ वर्ब. ही हॅज अ बॉल म्हणजे ह्याच्याजवळ एक बॉल आहे. काय म्हटलं होतं, इट इज अ डुईंग वर्ब. तर डुईंग वर्ड हाय हे करते ह्याच्यात काही ती. हॅव्हिंग म्हणजे काही असणं. ही हॅज अ बॉल म्हणजे ह्याच्याजवळ एक बॉल आहे. तर हॅज इज अ वर्ब. समजलं. हॅज, हॅव, हॅड हे सगळे वर्ब्स असतात. आणि बीइंग वर्ड म्हणजे आता जे सांगितलं स्टेट, ज्याच्यामध्ये कोणती दशा सांगितली जाते. ही इज अ क्लाउन म्हणजे की तो एक क्लाउन आहे. काय आहे तो, क्लाउन आहे. तर इज अ वर्ब. या शब्दात, या सेंटेन्स मध्ये इज हा एक वर्ब आहे. तर ह्याच्याने तुम्हाला नीट प्रकारे कळलं असेल की वर्ब म्हणजे ऍक्च्युली काय असतं. आता बघा, आपण जे आता एक्सरसाइज बघत होतो, व्हॉट द फॉलोइंग डू. मंकीज जम्प, टर्टल्स स्विम, लायन्स रोर, पीपल वॉक, कॅट्स पर्र, गर्ल्स अँड बॉयज प्ले. म्हणजे काय, बंदर असतात ते काय करतात, उडी मारतात. टर्टल्स जे असतात म्हणजे कछुआ जो असतो तो काय करतो, कासव जो असतो तो स्विम करतो, तैरतो. अशाच प्रकारे स्विम, रोर म्हणजे दहाडतो. लोक चालतात. मांजरी ज्या आवाजा काढतात म्याऊ म्याऊच्या त्यावाला. पण गर्ल्स अँड बॉयज प्ले, आणि मुली आणि मुलं काय करतात, खेळतात. कॅन यू थिंक ऑफ सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफेन. आणि अशाच प्रकारे आणि आपल्याला वर्ब्स जे सांगायचे होते जे आपण नेहमी यूज करतो. पहा, कम, गो, गिव्ह, टेक, मेक, ब्रिंग, कॅन, जॉईन, रीड, राईट, हे सगळे आपण डेली यूज मध्ये यूज करतो. कम गो म्हणजे, कम म्हणजे ये आणि जा, गो म्हणजे जा. गिव्ह म्हणजे दे, आणि टेक म्हणजे घे. मेक म्हणजे बनव, ब्रिंग म्हणजे आणणं. ठीक आहे ना, ब्रिंग म्हणजे आणणं. कॅन, जॉईन, कॅन म्हणजे केपेबिलिटी असते की ते काही करू शकतं. आणि जॉईन म्हणजे कोणती वस्तू पण जॉईन करतो, त्याला ऍड ऑन करतो.
आणि रीड आणि राईट तुम्हाला माहितीच आहे, वाचणं आणि लिहिणं. तर आज आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये चॅप्टरच्या आपण आज खूप छान काही काही गोष्टी शिकलो. सर्वात मोठं आपण जे शिकलो ते होतं वर्ब्स. ठीक आहे ना, क्रियाच्या गोष्टी शिकलो, त्या फार महत्वपूर्ण आहे. त्यांना तुम्ही परत बघा आणि समजा की क्रियामध्ये काय काय येतात, की आपण जे करतो, आपल्याजवळ जे वस्तू आहे आणि स्टेट ऑफ बिईंग. तर हे सगळ्या गोष्टी क्रियामध्ये येतात, ते फार महत्वपूर्ण आहे. मी परत म्हणते, तुम्ही सेंटेन्सेस बनवा, छोटे छोटेसे बनवा. जितके तुम्ही बनवाले तितकंच तुम्हाला आणि सोपं पडेल आणि तुम्ही करू शकाल. आजचा सेशन इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. थँक यू. हॅव अ नाईस डे.